आज बचपन शहरात सर्व वाऱ्या रस्त्याला दिवसभर शहर एका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि बैठक मला वाटतं अनेक दिवसापासून आपल्या सगळ्यांची भावना होती की भाऊ आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत बसावं, सगळ्यांची चर्चा करावी आणि आपल्या पार्टीला जी मागणी आलेली त्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे की तुम्हाला गावाची भावना आहे की भाऊ आमच्याकडून चूक झाली. आता पुन्हा एकदा ताकदीनं तुम्ही कामाला लागावं, सगळ्या लोकांच्या भावना समजून घ्याव्यात आणि वसवत शहराला पुन्हा एकदा सन्मानानं स्वाभिमानानं उभं करावं. इथल्या भागात पुन्हा पाणी यावं, ताकदीनं पाणी कायम सामाना मिळावं. त्या भागातल्या जी विकास कामं पाठीमागच्या 5 वर्षात मला वेगानं होत होती ती विकास कामं गेल्या 2-2.5 वर्षापासून थांबलेली आहे. पाठीमागे पाणी इमारती दिल्या नव्हत्या दिवशी यांचा आता वेगळ्या दृष्टीनं मला माहिती नाही. पाठीमागची परिस्थिती नगरपालिकेची काय होती, आजची परिस्थिती काय याचा सगळ्यांनी आपण अनुभव घेतला. त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही. आता बोलताना अमोल लोकांनी आता बोलताना बोलला की भाऊ तुम्ही इकडे येतच काय, भाऊ आम्हाला तुम्ही आमच्या वस्तीवर आला नाही. अमोल मला नेमकं कळतच नाही. मी आलो तर म्हणतात आम्हाला सारख्यात बसवूनच नाही. मी नाही आलो तर तुम्ही म्हणता आम्हाला येतच नाही. तर नेमकी काय भूमिका घ्यावी आपल्या सगळ्यांच्या समोर मला प्रश्न आहे. हा सगळ्या विषय आपला चर्चेचा झाला. पण आज ज्या उद्देशाने आपण सगळेजण या ठिकाणी आलो फॅन बंद माईकपेक्षा तर फॅनचा आवाज असेल. तर गेल्या अनेक दिवसापासून आपल्या सगळ्यांना एकत्र यायचं होतं, बसायचं होतं, बोलायचं होतं. तो योग आज या निमित्तानं आला. निमित्त लोकसभेच्या निवडणुकीचा गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये खूप महारा मतदारसंघाची खूप मोठी चर्चा आहे. आणि या मतदारसंघामध्ये नेमकं कोण उभं राहणार आहे, या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार आहे, याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये या मतदारसंघाची चर्चा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणात आपण सगळे सहकारी आपण सोबत काम करतो. इथं समोर बसलेली सगळे माझे सहकारी आहेत. आपण सगळ्यांनीच प्रचंड मोठी ताकद माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाच्या पाठीशी उभी केली आणि मला आपल्या सगळ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी आपण निर्माण करून दिली. पण हे सगळं करत असताना गेल्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो तो 2.5 वर्षाचा कालखंड
मी काय केलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी आमदार झालो याच्यापेक्षा मी आमदार झाल्यानंतर मी लोकांच्यासाठी काय केलं हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे. असे अनेक आमदार झाले आले गेले, पण ते पाठीमागे काय देऊन ठेवून गेले, पाठीमागे काय देऊन गेले हा आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मी अनेकदा भाषण केले, आज वेगळं भाषण करणं असा विषय नाही. जे स्वप्न मी आपल्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचा मी प्रयत्न केला. बसवड शहरातील पाठीमागच्या निवडणुकीमध्ये माझा खूप मोठा विश्वास टाकला. जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून मी या बसवड शहराची सेवा करायचा प्रयत्न केला. अख्ख्या महाराष्ट्रातील आमचा रस्ता नव्हता. मला वाटते आज विद्यमान बॉडीला एखादा रस्ता करायचा म्हटलं तर तो रस्ता कुठं करायचा अशा पद्धतीचा प्रश्न पडेल असा सगळ्या वाड्यावरती आपण रस्त्याने जोडले. पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होता. अगदी गावाच्या स्मशानभूमीपासून गावाच्या सुविधापासून आपण सगळ्यांनी अनुभवलं. गावाला एक आदरावर अशी आपण गार्डन बांधली. ती गार्डन आपण सगळेजण बोलतोय भाजी मंडळीचा विषय आहे. ते भाजी मंडळी काम पूर्णत्वाला आलं होतं. ते जसं तसं अजूनही ते काम पूर्ण झालं नाही. आमचे भाजी मंडळीवाले सगळे भाजी विकत घेणारे उन्हात असतात आणि भाजी विकणारे उन्हात असतात. पण अडीच वर्ष होऊन अडीच वर्षामध्ये आपण बघितलं तर 2.5 वर्ष आपल्याकडे सत्ता असते. बघितलं आपण या खालीच्या इथं आपण एक मोठा प्रोजेक्ट आपण तयार केला. तिथे एक मोठं सामाजिक समागम गावाला भूषण असताना अशा पद्धतीचं बांधाव. त्या खाणीतून जे ढास होतात त्या ढासावर आणि खाणीचं साम्राज्य होतं ते आपण थोडंसं कमी केलं. परंतु ते कायमचं संपवायचं होतं आणि ते या गावाला अभिमान वाटेल अशी मोठी वास्तू उभी करावी, एक सामाजिक समाज उभं करावं आणि त्यातून या नगरपालिकेला खूप मोठं उत्पन्न मिळावं आणि त्यातून या गावातल्या सोयी सुविधा मिळाव्यात अशा पद्धतीची भावना 7 कोटी रुपये त्या सामाजिक सभागृहासाठी इथं आलेले होते. या सामाजिक सभागृहाचं सगळं तयार होतं. प्लॅन तयार होता, टेंडर तयार होतं, सगळं तयार होतं. परंतु साधं टेंडर सुद्धा नवीन निवडणाऱ्या बॉडीला काढता आलं नाही. साधं टेंडर काढता आलं नाही. आता त्याचे पैसे परत गेले अशा पद्धतीची परिस्थिती आहे. नवीन पैसा काढलाच नाही. जो पैसा जेव्हा तुम्हाला येतो तेवढाच पैसा नगरपालिकेत येतो. त्याच्या पलीकडचा एकही रुपया या नगरपालिकेमध्ये आला नाही. आमदार आहे होता तो, त्याला आमदार म्हणून 2 कोटीचा फंड मला आहे. पण त्या 2 कोटीचा फंड जरी एवढा आमदार झाला, कोणी या गावाचा आमदार झाला, अगदी कोणी सामान्याचा सामान्य माणूस आमचा समोर बसलेला कार्यकर्ता जरी आमदार झाला तर त्याला सुद्धा 2 कोटी रुपये निधी येतो. मी आमदार झाला तरी येतो. हे आमदाराचं काम नाही. 2 कोटी रुपये आलेला वाटायचं काही आवड नाही. याला सभामंडळ दिलं, त्याला रस्ता दिला, त्याला काय दिलं, संपून दिलं 2 कोटी रुपये. पण या 2 कोटीच्या पुढे जाऊन मी गावासाठी या तालुक्यासाठी माझ्या मतदारसंघासाठी किती पैसे आणले तेव्हा त्या आमदाराची गुणवत्ता ठरते. मी पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमदारकीचा फंड सोडून किती वेळ जवळजवळ 1600 कोटी रुपयाचं काम या मतदारसंघात आणलं. ते काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये झालं नाही. आदरणीय पृथ्वीराज बाबा या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जेवढं काम जयकुमार गोरेच्या मतदारसंघात झालं तेवढं काम पृथ्वीराज बाबांच्या मतदारसंघात सुद्धा झालं. किंबहुना मी म्हणे अर्थमंत्री असताना अजितदादांच्या मतदारसंघामध्ये खूप काम झालं. पण त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी जे काम केलं या मतदारसंघात काम केलं तेवढं काम अजितदादांच्या मतदारसंघात चालू केलं. बसवड शहराचा इतिहास आपण बघितला. बसवड शहराच्या इतिहासामध्ये पाठीमागच्या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये पाठीमागच्या 40-50 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढं काम निधी झालं नाही तेवढं काम पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या सगळ्या सहकार्याने आणि सगळ्यांनी मिळून या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये केले. लांब मायाचा रस्ता आपण बघितला. अख्खा 500 मीटरवर असणारा आपला लांब मला 500 मीटर अंतरावर असणारा लांब मला त्याला 5 किलोमीटर अंतरावर फिरून जायला लागत होतं. तिची दुर्दैवी अवस्था होती. अगदी बाकीच्या सगळ्या माझ्या रस्त्यांची अवस्था तशीच होती. लहान कशाला आज स्मशानभूमीचा विषय आहे. संजयच्या राऊतवाडीत मी गेलो, एक महिन्यात झालं होतं. तिथं मी भेट द्यायला गेलो तेव्हा हडपाळीचा एक माणूस तिथं आला आणि भाऊ म्हणला मी या भागात कायम जात होतो. जे मास्टर करायचे संजय सांगतो
मी इथं जात होतो आणि जाता जाता नदीच्या अलीकडे इमारत होती आणि ती बघितलं की मी तिथं पाया पडत होतो. मला वाटलं ते देऊळ आहे, मला वाटलं ते मंदिर आहे, मंदिर म्हणून मी पाया पडत होतो. आणि भाऊ परवा दिवशी आलो तेव्हा तिथे घर घ्यायला गेलो तेव्हा मला कळलं की स्मशानभूमी आहे. तेव्हा मला कळलं की स्मशानभूमी आहे. आपण 5 वर्षापूर्वीचा कार्यक्रम 7.5 वर्षापूर्वीचा आठवा. आपण जेव्हा गावात एखादं मयत झालं, गावामध्ये एखादा मृत्यू झाला तर त्याला कुठं नेऊन त्याला घर द्यावं अशा पद्धतीची परिस्थिती होती. आपण जिथं बसायचो नदीमध्ये, आपण ज्या नदीमध्ये बसायचो तिथं घर द्यायचो. तिथं उन्हाळ्यामध्ये काय लोकांची अवस्था व्हायची, पावसाळ्यामध्ये लोकांची काय अवस्था व्हायची. आपण ज्या खाली बसायचो, कुठं बसायचो याचा पत्ता नसायचा. खाली बघून बसला तर बसला याची काय अवस्था व्हायची तुम्हाला माहिती होतं. अशा पद्धतीनं एक आदिवासी अशी स्मशानभूमी बांधली. अशा पद्धतीची स्मशानभूमी माझ्या गावात असावी म्हणून शेकडो गावातल्या नगरपालिकेची लोक एकदा आली, ते स्मशानभूमी बघून गेली. जी गार्डन आपण बांधली त्याचं काम पूर्ण झालंच नव्हतं. अजून त्याच्यामध्ये अजून आपल्याला अनेक आपण त्या गार्डनमध्ये करायची होती, अनेक गोष्टी आपल्याला करायच्या होत्या. दुर्दैवाने आपली सत्ता गेली. त्या गार्डनची अवस्था आज काय तुम्ही बघता. साधं लाईट लावायचं होतं तिथं लाईट तिथं नाही. संध्याकाळी कोण गेलं तर त्याची व्यवस्था नाही. गवत लावलं ते गवत जरी कटिंग केलं नाही तिथल्या भागात लावलेलं आपण ज्या ज्या गोष्टी तयार केल्या जी जी झाडं आपण लावली त्या झाडांची अवस्था काय आपण बघताय. पण तरी सुद्धा जी गार्डन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील एक आदर्श गार्डन म्हणून त्या गार्डनकडे बघितलं आणि मॉडेल गार्डन म्हणून गार्डन कशी बांधावी जर हे बघायचं असेल तर शासनाने आदेश काढले. नितीन भाई शासनाने आदेश काढले आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिकेच्या सीओला शासनाने सांगितलं तर तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर गार्डन बांधायचे असेल तर ती गार्डन कशी बांधावी हे बघायला तुम्ही रसवडला जावा. असे अनेक काम आपण केली. सुकन्या योजना बघितलं आपण. आता ती योजना कुठे गेली मला माहिती नाही. या बसवटच्या नगरीमध्ये एखादी मुलगी जन्माला आली तर त्या मुलीला जन्माला आलेल्या मुलीच्या नावावर किती अनुदान करत होतो. 20,000 रुपये जन्माला आल्या त्या मुलीच्या अकाउंटवर आपण दाखवत होतो आणि ते त्याच्या लग्नाला शिक्षणाला कामाला यावे, गोरगरिबाच्या मुलीला शिक्षण करत असताना त्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली. आणि परिवर्तन झालं. परिवर्तन झाल्यावर काय झालं ती योजना कुठे आपल्याला माहिती नाही. इथं काय चाललं माहिती नाही. परिवर्तन मध्ये असताना सर्व एकतर म्हणतात. आता त्याच्याविषयी मला बोलायचं नाही आज तो होता नाही. पण मला आपल्याला हे सांगायचं की आपण एवढ्या दिवसापासून सगळे म्हणतात भाऊ काय येते मला सांगा. 5 दिवस मुळात उभा राहून या गावाची सेवा केली. गार्डन बांधत असताना गार्डनचा मुलांना कोण आहे असं काय गावाला प्रश्न पडला होता, लोकांना प्रश्न पडला होता. नगरसेवक म्हणायचे की भाऊला काही काम आहे का नाही, भाऊ इथं उभा राहतो. मी मुकादमा सारखा उभा राहून त्या गार्डनचं बांधकाम करून घेतलं. हे तर एक गोष्ट चांगल्या पद्धतीची व्हावी म्हणून प्रयत्न केला. स्मशानभूमीचं काम असू दे, रस्त्याचं काम असू दे, बायपास रस्ता असू दे, घरमार्ग असू दे. घरमार्गाची अवस्था आपण सगळेजण आपण ज्या नाताच्या नगरीत राहतो त्या नाताचं रथ या नगरीत जात असताना कशात जात होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय अवस्था होत होती माहिती. या गावातलं परिवर्तन करण्याचे करून रथावर बसायचे. पण रथ म्हणणारे हे होते आमचे माझे सगळे सहकारी ते रथ कशात बोलत होते याची जाणीव कधी घेणार त्यांच्या हयातीत झाली नव्हती. त्यांच्या हयातीत झाली नव्हती. रथ कशाला चाललाय, रथाचं चाक कशाला चाललंय हे कधी त्यांच्या हयातीत किंवा आलं नव्हतं. आपण तो रथ मार्गाचा केला रथ कसा जातो आपण सगळ्यांनी बघताय. अनेक लोक होते की आपण चेतना भावीमध्ये भंडारा बांधला. भंडारा बांधल्यावर आपण बघतो कसा घोर प्रयोग केला. त्याचा अख्ख्या गावात त्रास होती. गावात पाणी घुसल एवढा चांगला बंधारा बांधला 2 फूट कट करायला लावला. बिना गावाची भिंत बांधायला काय नाही करायला लावलं. आणि एवढं मोठं झालं तेच वेळी आता त्या बंधाऱ्यात पाणी आलं पाहिजे म्हणून वेळी रस्ता रोखून बसायला लागले. किती लवार बोलावं, किती लवार सांगावं, किती लवार करावं हे सगळं आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे या गावात बाहेरचा माणूस कशाला पाहिजे. या बाहेरचा गावातला माणूस इकडे राजकारण करतोय म्हणून दुसरा माणूस कुठला आणला. पहिला बोराकडीचा होता, दुसरा काही बोराकडीचा ठिकाण आणला. आता जोडीकडे आवडत नाही, जोडी मार्केट सारखा आणि हे पण मार्केट सगळीकडे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची आवश्यकता नाही. कदाचित आमच्या कालखंडामध्ये कारभार चालत होता तर तो सुरानं चालत होता, एका विचारानं चालत होता. घराघरात मंत्री नसतात, नगरसेवकात मंत्री नसतात, हा खूप मोठा विषय नाही. माझा विचार वेगळा, नितीनभाईचा विचार वेगळा, चंदूचा विचार वेगळा, भाऊचा विचार वेगळा, या सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत, मत भिन्न आहे. तेव्हा खंड वाचला, या विचारामध्ये लढाई होणार. पण जरी विचारात लढाई झाली तरी गावाच्या विकासाच्या बाबतीत विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी लढाई केली आणि गावाचा विकास आम्ही केला, गावाला सन्मानाने उभं केलं. आपण बघतो अगदी सातारा जिल्ह्यातल्या भागातल्या सगळ्या भागातली माणसं मसवड शहरामध्ये जेवढी माणसं अनाथाचं दर्शन घ्यायला येतात तेव्हा ती सगळी माणसं सांगतात असं बदललेलं मसवड आम्ही पहिल्यांदा बघितले. या 5 वर्षात एवढं मसवड बदललं की आम्ही पहिल्यांदा बघितले. हे सगळे बघतात. आपण बघितलं फोरलाईन केला, फोरलाईनवर पडलेलं खड्डं सुद्धा मुलाला करायचं निवडत नाही. मध्ये झाडं लावले, आपण झाडं गाव सुंदर दिसावं, गावाकडे त्यांना पसंत वाटावं म्हणून झाडं लावली, त्या झाडाला पाणी घालायचं पुढावर करायला. काय अवस्था, तिथल्या लाईट चालू करायचं झालं नाही, तिथं कधी झाडायचं झालं नाही. काय अवस्था झाली त्या रस्त्याची आपण बघता. तेव्हा ज्याला आपण ज्या गोष्टी किमान आपण तयार केल्या त्या सांभाळायचं सुद्धा भारताला झालेलं आहे. हे परिवर्तन झालेली काही हरकत नाही, पण मी लोकशाही बंधना कार्यकर्ता आहे. गावाने मला 5 वर्ष आम्हाला सरकारनं मला काम करायची संधी दिली, किमान एक गावाची सेवा केली. गावाला आमचं काम नाही पडलं, गावाला आमचं काम नाही पडलं, आम्ही नाही पडलो. गावाने 5 वर्ष दुसऱ्याला संधी दिली. या 5 वर्ष त्या लोकांना काम करून द्यावं या भावनेत आताही माझे मी म्हणतो अजून 2.5 वर्ष लोकांची सेवा करायची संधी दिली करावी. आम्ही पुन्हा लोकांच्या समोर जाऊ, पुन्हा आम्ही लोकांच्या समोर जाऊ, पुन्हा लोकांच्या समोर या पाठीमागच्या 5 वर्षात या 5 वर्षाच्या कामाचा मूल्यमापन करून लोक ठरवतील. आणि खात्रीने सांगतो आता काही जरी झालं असतं तर जेव्हा पुढची नगरपालिकेची निवडणूक येईल तेव्हा 8-0ची निवडणूक असेल. ही पण निवडणूक काय त्यांनी विचारानं लढली नाही, लोकशाही पद्धतीने झाली आहे. ही निवडणूक जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्याचा जयकुमार गोरेचा काही संबंध नव्हता. निवडणूक 2-2.5 दिवस राहिली, शिल्लक राहिली होती आणि त्या दिवशी जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करायचं पाप या बाळांनी केलं, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलं. तो बारामतीचा नेता सामील होता आणि कणकणचाही गडी सामील होता. इथे सगळेच गडी इथे सामील होते आणि त्यांनी गुन्हा दाखल करायचं पाप केलं. किती मतांना हरलो? 32 मतांना. जयकुमार गोरेचा असता तर माझी पार्टी तर हरली नसती, हरली नसती पार्टी निघून. पण जेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यातून जी परिस्थिती निर्माण झाली आणि पार्टी सैरवेळ झाली आणि त्यातून 2 दिवस सुधारायला पार्टीला आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय करावं ते कळलंच नाही आणि त्यातून त्यांनी हे नाव साधला आणि सत्तेमध्ये बसले. हाकट नाही कसे सत्तेत बसले? जयकुमार गोरेवर केसेस दाखल केले तो आजचा इतिहास नाही. जेव्हा जेव्हा जयकुमार गोरे आणण्याचा प्रयत्न केला नितीनभाई तेव्हा नुकसान जयकुमार गोरेचं किती झालं याच्यापेक्षा नुकसान ज्यांनी आणवायचा प्रयत्न केला त्याचंच झाले. हे आपल्या सगळ्यांना आजपर्यंतचा इतिहास आहे. एक नगरपालिका गेली ठीक आहे, आमच्यासाठी तो ठराव आमच्यासाठी ठराव मोठ्या मनात स्वीकारतो. चल यातून आपल्याला काय शिकायला मिळेल? लोकांचं काम किती करावं, लोकांच्यासाठी किती उत्तर करावं आणि काय असतंय नितीन भाई रोज घरातले असते ना तिची किंमत नसते. घराची बायको रोज जेवाय घालते, रोज भाकरी करून घालते, रोज करून घालते, तिथं काय नाही. पण बाजूच्या घरात जाऊन वेळी जीवन आला काय ओके होतं, चांगलं होतं. अशी नसते, हीच रीत आहे, हीच पद्धत आहे. आमचं असंच झालं. तर किती गुणासाठी उपलब्ध व्हावं, किती गुणासाठी उपलब्ध व्हावं, किती काम करावं गरजच नाही आम्हाला कामाशी. तरी आमच्या वस्तीला रस्ता पडतोच होता, आमदारांना रस्ता दिला आहे. आम्हाला बंधना नव्हताच, आमदारांना त्या बाबीला उघड बांधायला लावला. आम्हाला गावाला गरजच नव्हती. पाणी आम्हाला नकोच, कोणकोण म्हणजे पाणी सरकार सोडते, पाणी सरकार सोडते, पाणी सरकार सरकार. या सगळ्या गोष्टी आहेत. मी आपल्याला बऱ्यापासून सांगितलं हा आजचा विषय नाही. हा लोकांना बऱ्याच दिवसांना आपल्या सगळ्यांच्या समोर उभा
त्या सगळ्याविषयी सुरू पुन्हा एकदा गावाच्या विकासासाठी गावाच्या भल्यासाठी आपण ताकदीबरोबर राहिलं पाहिजे आणि मसवड शहर पुन्हा एकदा आपल्याला ताकदीनं ठरवायला लागेल, सन्मानावर उभं करायला लागेल. आणि आजच सांगतो किती वेळ आता लढायला सुरुवात झाली, आता लढायला सुरुवात झाली. जसं तुमच्या नगरपालिका चालवत असतात त्यांच्या दम नसेल तर सांगा, बाकीचं काही अडचण नाही. जयकुमार गोरे कामाचा नारा तुला येणार नाही, जयकुमार गोरे काम आंदोलन म्हणून सांगणार नाही, पण तुमच्याकडे होत नाही. या जयकुमार गोरे तुमची झोली भरून या गावाला जी पाहिजे ती एवढी ताकद आजही जयकुमार गोरे सांगा काम की आमदार साहेब हे काम गावासाठी पाहिजे, हे आमचे एवढे पैसे पाहिजे. आग्रा कोणाला जर नाही पैसे आले तर सांगत काय की हे आपल्याला सांगेल. काम सांगा नगरपालिकेचं काय तुमच्याकडे होत नाही, मला माहिती आहे होत नाही तुमच्याकडे. म्हणतात आपल्याला काय अवघड त्याच्यामध्ये सगळी परिस्थिती आहे. या वाऱ्यात इकडं म्हणते, त्या वाऱ्यात तिकडं म्हणते, त्या वस्तीचं तिकडं म्हणते, या वारीचं तिकडं म्हणते, कुणाची कुणाला वेळच राहिला नाही. मला 10% तुला 7% कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे म्हणजे होईल कॉन्ट्रॅक्टर माझ्याला म्हटलं अहो काम कसं करायचं म्हटलं काम कसं करायचं तू कॉन्ट्रॅक्टर तुला कळत नाही काम करत अहो होत असतं ना हो. नगरपालिकेत गेलो म्हणलं शिरोचं 7%, नगराध्यक्षाचं 10%, उपनगराध्यक्ष 3% आणि बाकीचं नगरसेवकाचं मला जवळजवळ 45% होतं. मी काय करू म्हणला आजची वेळी बसल्यात म्हणला किती टक्के गावं हिरवी बदल झाले म्हणला. जो ठेका स्वच्छतेचा ठेका जो आम्ही योगेशजी 3,80,000 चालवला, अखेर शेवटचा किती चालवला आपण स्वच्छतेचा ठेका? शेवटचा 6 लाखाला आपण जो ठेका चालवला तो ठेका आता किती लाखाला? 13 लाखाला चालवला. 2.5 वर्षात किती महागाई जो ठेका आपण 5,80,000 किंवा 6 लाखापर्यंत आपण चालवत होतो ते आता 13.5 लाख रुपयाला स्वच्छतेचा ठेका चालतो. स्वच्छता करायची चांगले म्हणतात पगारासाठी किती करतात अडचणीचं आहे, पण काम 2.5 वर्षात आपण स्वच्छतेचे कामगार नाही करत. त्याचा पहिला पगार मला वाटतं 900 रुपये होता, आता 400 झाला असेल. जागा विचारून घेणं पगारच नाही म्हणजे डबल पैसे घेऊन सुद्धा पगार वाटायला अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी जेवढं बोलत अशी वेळ नाही बोलायची, पण मी आपल्याला मनापासून या ठिकाणी आपली भूमिका मांडत असताना की आज आपल्यासमोर एवढ्यासाठी आलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल. आपण सगळेजण मत असलं मला खरी माझी अपेक्षा होती इतक्या लोकांनी बोला असं माझं नेमकी काय अजिबात म्हणणं नव्हतं. माझं म्हणणं होतं पुढे बसलेल्या लोकांनी बोला, आपण भूमिका मांडणार. काय झालं जयकुमार गोरे भाजपमध्ये झाला, रणजित निंबाळकर कुणाचा उमेदवार आहे, संजय मामा कुणाचा उमेदवार आहे, पवार साहेबांनी मागणी केली, जयकुमार गोरेच्या महिला बैठक झाली त्याच्यात काय ठरलं, अशा अनेक चर्चा केल्या अनेक दिवसापासून चालू काय ठरलं. तुमचं काय म्हणणं? ज्या लोकांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यावर काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या अगोदर गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नामवरचे आणि अजित पवारांनी करायला होता. त्यांचाच पक्षाचा त्यांचा सहकारी आमदार सांगत होता की असं काही करू नका, असं काय करू नका. पुणेगावचा आमदार सांगत होता की असं काय करू नका, हे बरं नव्हतं. हे वेळ ऐकले नाही. मी माझ्या पक्षाचं काम केलं. विधान परिषदेची निवडणूक होती, काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे होते, त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं काम केलं, निवडून आणलं, तो पराभव सहन झाला. त्याच्या अगोदर जिल्हा बँकेची निवडणूक झाली, आपण बघितलं किंवा 12-13 केसेस करायचं काम केलं. माझ्या एकट्यावरच केलं असं काय, माझ्या अनेक सहकार्याच्या करायचं काम केलं. काँग्रेस पक्षाला हरवायचं काम केलं. ते पाणी या तालुक्यामध्ये येतं, ते पाणी हरवायचं या साऱ्यांनी पाप केलं, ते भंडारच्या रामदासांनी पाप केलं. आजही आपण बघितलं शरद पवार साहेबांची इथं सभा झाली, खासदारकी आपण मतं दिली आणि या मसवडच्या बाजारपेठावर सभा झाली तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं लोकांनी पाण्याचा विषय काढला. पवार साहेबांनी सांगितलं पाणी नाही तर द्यायचं कुठं. 40 वर्ष काय आम्हाला झुल्या म्हणून होता. 40 वर्ष तुम्ही पाण्याच्या नावाबद्दल म्हणत होता, आम्ही
लक्षात आणलं. खासदार झाल्यानंतर 5 वर्षात एकदाही जयकुमार गोरे किंवा तालुक्यात एखाद्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला कधी बोलवलं नाही, कधी म्हणलं नाही की बाबा तुम्ही आम्हाला मदत केली, तुमची काय अडचण नाही का बाबा, कधी विचार केला नाही. विधानसभेची निवडणूक आली आपली लढाई राष्ट्रवादी सोबत, पंचायत समितीची निवडणूक आली आपली लढाई राष्ट्रवादी सोबत, नगरपालिकेची निवडणूक आली आपली लढाई राष्ट्रवादी सोबत. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता लढत असताना आता काँग्रेस पक्षाची ताकद नाही म्हणून पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक निश्चितपणे लढायचं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसची युती, भाजप, रासप, शिवसेना अशा सगळ्या पक्षांची युती करून जयकुमार गोरेच्या विरोधात लढायचं, काँग्रेस पक्षाच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढायचं. आता नगरपालिकेची निवडणूक झाली. या नगरपालिकेच्या निवडणुकीत सगळं एकत्र आलं, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काय होतं नव्हतं तेवढं सगळं जण एकत्र आले आणि एकत्र येऊन कुणाच्या विरोधात लढाई केली, काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढाई केली. आता तेच कोणी चर्चा करते जयकुमार गोरे भाजपमध्ये जाणार आहे का? तू भाजपजवळ बसला तुला गोड वाटत होतं, जयकुमार गोरेला काय नसते. पंचायत समितीची निवडणूक झाली त्यावेळी त्यांची आघाडी त्यांच्यासोबतच असं पण किंवा आता मागणीचा वेळी सांगते ना त्यांनी असं पंचायत समितीला इथं बघणारा तिकीट दिलं, ती आघाडी त्याला चालते, तिथे भाजपचं वेळी त्यांच्यासोबत ते चालतं. सगळ्यांनी लढाई करायची, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास देण्यासाठी लढाई करायची. मागची निवडणूक आपण बघितली, या देशामध्ये मोदींची लाट होती, या देशामध्ये भले भले भुई समाज झाले. अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 48 मधल्या फक्त 6 सीटा निवडून आल्या. त्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 4 सीटा निवडून आल्या. बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा आणि सगळ्या सीटा निवडून आल्यामध्ये काँग्रेस पक्षाचे योगदान होतं. त्या माढामध्ये जर आपण विजयदादांचं काम केलं नसतं तर विजयदादा किमान 40 ते 50 हजार मतांनी पडले असते. ही परिस्थिती जगामध्ये राष्ट्रवादीचा गोवा सांगतो, राष्ट्रवादी प्रचंड मोठी ताकद आहे म्हणून सांगतो. त्याच्या मतदारसंघात विजयदादा मागे होते. पाठीमागच्या वेळी त्या फलटणच्या मतदारसंघात विजयदादा मागे होते. विजयदादा लीड फक्त माळशिरस आणि मान तालुक्यामध्ये दिलं होतं, बाकी सगळ्या तालुक्यामध्ये विजयदादा मागे होते. ही परिस्थिती होती. त्या आपण त्या एवढ्या मोठ्या लाटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाज वाचवायचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने आपण आपल्या सगळ्या सरकारने केलं. तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलं भाऊ काही झालं तर राष्ट्रवादीला मत द्यायचं नाही. ही भूमिका आपण सगळ्यांनी मांडलेली होती. त्यावेळी वेळ अशी आली, पृथ्वीराज बाबा आले, त्यांनी मला सांगितलं आता मी मुख्यमंत्री आघाडीमध्ये अशी बिघाडी करून चालणार नाही, काही कर पण आपल्याला आघाडीचं काम करायला लागेल. आमचे बाग सगळे राखीलपासून पंडूपासून सगळं गडी पाठ शिटी वापरायला लागलं होतं. सगळ्यांना शिव्या देऊन पुन्हा जाग्या मारून खिशातले पैसे पवारसाहेबांच्या निवडणुकीत घातलं, खिशातले पैसे विजयदाच्या निवडणुकीत घातलं. कुणाच्या एका उपायाला आपण कधी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपण कधी निंद राहिलो नाही. आपण स्वतःच्या पैशाने गुंत लावले, स्वतःच्या पैशाने कार्यकर्त्यांचे नियोजन केलं आणि ताकदीने आपण यांचं काम केलं. इथं झाली इतकी परिस्थिती मारायची. मारामध्ये आपल्या वरती सीट निवडून आली. बंटी पाटलांच्या मुळे कोल्हापूरचा मोठा मालिक बंटी पाटलांच्या मुळे खासदार झाला. काय झालं? हर्षवर्धन पाटलांच्या मुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे खासदार झाल्या. काय फरक पडलं इथं? महाराज जेव्हा मी राष्ट्रवादीला म्हटलं की तीच राष्ट्रवादी विधानसभेला जयकुमार गोरेच्या विरोधात उभी राहिली, ताकदीने जयकुमार गोरेला पाडण्यासाठी काय कला केली मला माहिती बघा. त्याला माहिती होतं जयकुमार गोरे असं ऐकतच नाही. तेव्हा त्यांनी पहिली कला काय केली तर घरात भांडणं लावली. घरात भांडणं लावून काय घरातल्या माणसाला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं नाही. त्याला गोरे आमदार करायचं नव्हतं. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आता पटते आमच्या घराला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो बारामतीला कधीच या तालुक्याच्या माणसाविषयी कमी नव्हतं. हवामानात भांडणं लावायची होती आणि मारलीला गडी आमदार करायचा होता. तो प्रयत्न केला. हवामानात भांडणं लावली, मारली सीट निवडून आणायची होती पण ते जमलंच नाही शेवटी. इथं मला मारायचा प्रयत्न केला पण जयकुमार गोरे त्यांचा बाप निघाला म्हणून मला मारता आलं नाही. पण कोल्हापूरमध्ये ज्या बंटी पाटलांनी पुन्हा भाजपाला खासदार केलं
बंटी पाटलांचा पराभव करायचं पाप त्याच मुन्ना वर्गाच्या घरातल्या माणसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुन्ना वर्गाला पाडण्याचं पाप केलं. त्या सुप्रिया सुळेला ज्या हर्षवर्धन पाटलांनी खासदार केलं त्याच हर्षवर्धन पाटलांचा पराभव करायचं पाप त्याच बारामतीकरांनी केलं, त्याच लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. ही सगळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ज्या काँग्रेस पक्षाने उदय महाराज खासदार व्हावेत म्हणून मनापासून प्रयत्न केले, कदाचित राष्ट्रवादीच्या लोकांची इच्छा नव्हती उदय महाराज खासदार व्हावेत, पण काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आणि उदय महाराजांना खासदार करण्याचं काम केलं. तो काँग्रेस पक्ष संपवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता संपवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. प्रत्येक वेळी त्यांनी ती भूमिका घेतली. त्यानंतर तिथं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला आणता येईल. गावागावातील लढाई आपण बघितलं. तिथं गावात गेलं तर आपली लढाई कोणासोबत आहे? कोणासोबत लढाई? हिंगणीत गेला तर लढाई कोणासोबत आहे? जोसेवात गेला तर लढाई कोणासोबत आहे? पवेंद्रीत गेला बापू तुझ्या लढाई कोणासोबत आहे? कोणासोबत आहे? गावागावातला माणूस राष्ट्रवादी सोबत लढतोय, गावागावातला माणूस संघर्ष करतोय. तरी सुद्धा आघाडीचं विष प्यायचं केलं आम्ही. मी तेव्हा सांगितलं होतं किती करू असं तर प्यायला लागेल. आपण गेलो पण त्यात काय आपल्या पदार्थ काय पदार्थ पडला? आपल्या पदार्थ संघर्ष पडला, आपल्या पदार्थ मारहाणी पडली, आपल्या पदार्थ आपल्याला जेवढा त्रास घ्यायचा असतो आपण म्हणतो की आपल्या हाताने आपला त्रास करून गेलो. तरी सुद्धा आघाडीचा धर्म पाळायची आम्ही भूमिका घेतली. आपण सगळे बघतो आम्ही किती आपल्याबद्दल ध्यानात ठेवलंय, आपल्याबद्दल राग किती आहे बघा. यामध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपण आम्हा 16 आमदारांना सस्पेंड केलं. आम्ही संघर्ष करणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे आमदार बाहेर पडलो आणि गावागावामध्ये संघर्ष हातात घालून शेतकऱ्यांच्या समोर आम्ही गेलो, कर्जमाफीची मागणी केली आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली. या प्रत्येक गावागावात भागाभागामध्ये जेव्हा सभा व्हायच्या नीतीनभाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकत्र राहायचे आणि ती सभा व्हायची. अजित पवार त्याच्यामध्ये असायचे, जयंत पाटील असायचे, पृथ्वीराज बाबा असायचे, विखे पाटील असायचे, ही सगळी मंडळी सोबत असायची. आणि आम्ही वामन सभा घ्यायचो. तीच परिस्थिती इकडे जेव्हा मानमध्ये आलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहिष्कार टाकला. आता इथं मात्र फक्त काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. एकही माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टेजवर आला देवळीचा मेळावा दाखवतो तुम्हाला? एकही माणूस आला नाही तिथं. मला सांगा इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका तरी याच्यावर कार्यकर्त्यामध्ये किंवा नेत्यामध्ये ताकद आहे का? अजितदादाचा शब्द बोलायचा. अजितदादा उभारला म्हटलं महिनाभर उभं राहतो ना वेळी. आता मला कार्यकर्ते ऐकले नाही. कधीच प्रेम वाटलं. जिल्हा बँकेची निवडणूक झाली. एकदा जयकुमार गोरे उभा राहिला. तो जयकुमार गोरे बँकेमध्ये गेला नाही पाहिजे म्हणून अख्खा बारामतीपासून सगळी यंत्रणा कामाला लागली. काय बिघडलं असते? जयकुमार गोरे बँकेत गेला तर अडचण होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला अडचण करायचं होतं तेव्हा त्यांनी प्रयत्न केला. त्या सगळ्या परिस्थिती आपल्या समोरची. दुसऱ्या बाजूला भाजपचा विषय. दोनच आपल्याला ऑप्शन आहे. एका बाजूला आघाडीचा धर्म पाळायचा आणि या मोठ्याला खायला लागायचं, आणि दुसऱ्या बाजूला भाजप आहे. ते काय आहे तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे सगळ्यात मोठं धर्म संकल्प आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, अनेकदा चर्चा झाली. यावेळी नीतीनभाई पवार साहेबांना तिकीट दिल्यानंतर पवार साहेब या मतदारसंघात उभे राहिले. त्यावेळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं पवार साहेब सगळ्यात ज्येष्ठ नेते, ठीक आहे, किती आपल्या त्रास असला तरी आपल्याला पवार साहेबांचं काम करायला लागेल. ही भूमिका यावेळी आपण घेतली. पवार साहेबांनी मला घेतली. त्यानंतर मतदारसंघातील परिस्थिती काय झाली बघितलं. आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये अनेकांचं म्हणणं आहे जयकुमार गोरे पक्ष सोडणार का, जयकुमार गोरे भाजपमध्ये जाणार का आणि काय करणार का, या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या सोबत आहे. मी जेव्हाही सांगितलं आजही काँग्रेसमध्ये, आजही काँग्रेसमध्ये, आधी मी काँग्रेसमध्ये होतो आणि इथून पुढे मी काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेस पक्षाला जर लाभ घालून बाहेर काढला तर मी वेगवेगळा विचार करेन. नाहीतर तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून मी काम करेन. काँग्रेस पक्षात आणि असं असलं तरी सुद्धा आता परिस्थिती आली. आता या लोकांना मदत करायची का नाही करायची. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रश्न आहे की फडणवीसचे रणजित निंबाळकर उभे राहिले. एका बाजूला फडणवीसचे रणजित निंबाळकर ते माझ्या घरातला माणूस असल्यासारखा माणूस.
एका बाजूला पक्षाचा बंधू, एका बाजूला घरातला मित्र आहे, भाऊ आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या सगळ्यांची परिस्थिती असताना शिवसैनिकाचा माणूस आहे. एका बाजूला एवढा प्रचंड मोठा ताण. आता मला सांगा, पुन्हा विधानसभेची निवडणूक लागली. आता आपण घड्याळाला मत दिलं, विधानसभेमध्ये आपण मत देणार घरात मत देणार का? नाही ना. मनकोई केलं आताच मीटिंग मनकोई चाललं. अनेकांनी दिवे पारायण घातले. आता बरं झालं म्हणे जयकुमार मध्ये भाजपमध्ये गेला की इथली सीट राष्ट्रवादीच्या बातमी गेली, मला तिकीट मिळालं. राष्ट्रवादीच्या खासदार निवडून आला पाहिजे असं नाही, मी आमदार होऊन मला तिकीट मिळालं. असं वाटतं तर आमचं कधी पुढे निघलं थांबलं. सगळी परिस्थिती तुमच्या समोर आहे. या सगळ्या परिस्थितीत आपण निर्णय काय घ्यावा अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून बाबांच्या जबाबदारी राज्याची होती, राज्याची जबाबदारी आहे. बाबांच्या पुढे प्रश्न आहे की एक जिल्हाध्यक्ष असताना त्यांचा सहकारी आज भाजपचा उमेदवार आज झालाय. दुसऱ्या बाजूला संजय मामा माझे मित्र ज्या दोन्ही बाजूंचा आपण केला आहे. पण या परिस्थितीमध्ये आपण काय भूमिका घ्यावी आपल्या सगळ्या समोरचा प्रश्न. एका बाजूला आल आहे, एका बाजूला विहीर आहे. पण आल आहे का विहीर आहे, दोन्ही पाणी एकाने आपल्याला बघायचं आहे. आणि ज्याच्यात पाणी असेल त्याच्यात पडायचं आहे. ज्याच्यात पाणी असेल त्याच्यात पडायचं आहे. एक मोठ्या विहीर पडून जाणार पण किती दिवस पाणी पडून घ्यायचा. तेव्हा आपल्याला निर्णय काहीतरी करायला लागेल, निर्णय काहीतरी घ्यायला लागेल. अजून तो निर्णय घेत असताना सगळ्या तालुक्याची मतं आपल्याला घ्यायची. तुम्ही कुणीच मत व्यक्त केलं नाही, मी काय करायचं आता इथं काही बोलणार नाही. कारण तुमच्या मनात काय आहे, तुमच्या जगात काय मला नाही माहिती आहे. आता याला मत द्यावं का त्यांना मत द्यावं हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. पण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन योग्य निर्णय आपल्याला घ्यायला लागेल. कधीतरी आपली भूमिका आपल्याला घ्यायला लागेल. आणि ती भूमिका घेत असताना अनेकांचं मत, सगळ्यांचं मत मला माहिती आहे. त्या दिवशी मिटिंग होती, नितीन भाई आपल्या सगळ्यांचं मत होतो. कुणालाही भाव मत द्या तर राष्ट्रवादीला मत देऊ नका. कुणालाही मत द्या पण राष्ट्रवादीला देऊ नका, पण कुणाला द्या. हा सगळा यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी आज आपली भूमिका समजून घेण्यासाठी वास्तविकता इथं आलो. अनेक दिवस झाला आपल्याशी बोललो नव्हतं, आपल्याशी बोलायचंही निमित्त नव्हतं. पण आपल्या सगळ्यांशी बोलत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी काय आपण निर्णय घेऊ, जो काय निर्णय घेऊ, आता सगळ्यांची भूमिका जाणून घेतल्याशिवाय निर्णय आपल्याला जाहीर करता येणार नाही. मी सांगतो रणजित निंबाळकरांच्या बाबतीत मगाशी कोणत्या बोललं जयभाऊचा उमेदवार आहे. आता तुम्ही जयभाऊचा उमेदवार म्हणताय, शरद पवार मी म्हणतात की ते जयकुमार गोरेचा उमेदवार आहे. मला काय कळत नाही जयकुमार गोरे एवढी कुठली ताकद आली. संजय मामाला तिकीट मिळालं तेव्हा सगळेजण आपल्या व्हॉट्सअपवर चालू केले आमदार जयकुमार गोरेचे उमेदवार. मग आमच्या बैठकीचे फोटो टाकले. आणि तशीच परिस्थिती आहे नितीन भाई. तुमच्या आमदाराची एवढी ताकद आहे की राष्ट्रवादीचा उमेदवार सुद्धा जयकुमार गोरे त्या माणसासोबत येईल, म्हणूनच संजय मामाला उमेदवारी म्हणूनच उमेदवारी दिली. आणि बाकी सगळ्यांचं म्हणणं आहे की रणजित निंबाळकरांची उमेदवारी जयकुमार गोरे झाली. बघा या पद्धतीची ताकद काय आहे. तिकिटासाठी पहिले पडण्यासारख्या माणसाला पक्ष सोडायला हवा. विखे पाटलांसारखा एवढा मोठा नेता, भविष्याचा राज्याचा मुख्यमंत्री, हे तिकीट दिलं नाही. काय परिस्थिती झाली बघ. आणि सगळं कधी म्हणतात जयकुमार गोरे घरापासून तिकीट आलं. एवढी मोठी ताकद जयकुमार गोरेची आहे. नितीन भाई आता बैठक झाली. या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा 2 मेळावे झाले. देवळीच्या सिद्धराम मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडीचे, काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार आले. ते मेळावा घेतला. अजून आम्हाला निर्णय व्हायचा, कुणाचं काम करायचं माहिती नाही. पण नीतिमत्तेला धरून सुद्धा नितीन भाई त्या मेळाव्याला जयकुमार गोरेला निमंत्रण द्यायचं काय काम त्यांनी केलं नाही. निमंत्रण द्यावं असं त्यांना वाटलं नाही. माझा तर विषय सोडा, पण त्या बॅनरवर आघाडीचा धर्म म्हणून पृथ्वीराज चव्हाणांचा फोटो टाकायचं सुद्धा यांना कळालं नाही किंवा त्यांची जाणच झाली नाही. एवढी मस्तवलेले गडे त्यांना आपली गरज पाहिजे. 18 मेळावा झाला, त्याच्यामध्ये
विषय सोडून द्या, त्यांना माझ्यावर भरोसा नाही. हे सगळं होत नाही. मदत केल्यावर केली, मदत कशी. अनेक गडी आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विधानसभेची निवडणुकी टोपा आली, नितीनभाई काढा तुम्ही. कोण मंत्री आमदार आहे, कोण मंत्री भावी आमदार, आताच आमदार द्यायला लागले. कोण राहते अशा अनेक लोकांना माझ्या शुभेच्छा आहेत की जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तुम्ही भावी आमदार राहावे, माझी काही अडचण नाही. पण जयकुमार गोरे जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत तुम्हाला आमदार होऊ देणार नाही, हे खात्री भूमिका आपण घेऊ. भविष्यामध्ये जे काय करायचं ते आपण करू. पण आज मला अपेक्षित असणारी मिटिंग काय मिटिंग वेळ झाली नाही, तर तुम्ही सगळ्यांनी ते म्हणून काय करायचं, मला पुढच्या माणसांकडून मला मत जाणून घ्यायचं होतं. तुमच्या मनात काय, तुमचं मत सगळं काय. चला आपण कुणासोबत जायचं आणि एका स्वरात बोला, कुणासोबत जायचं. राष्ट्रवादी सोबत जायचं ज्यांना वाटतं की हात वर का. राष्ट्रवादी सोबत जायचंय असं वाटतंय त्याने हात वर करा. आणि रणजित निंबाळकरांच्या सोबत जायला वाटतंय त्याने हात वर करा. नारायण पण तुम्हीच सांगा काय करायचं. तरी सुद्धा आघाडीचा धर्म आहे. पृथ्वीराज बाबा आहेत, अशोक चव्हाण आहेत, राहुल गांधी आहेत. या सगळ्यांचा विचार करायला लागेल, सगळ्यांशी बोलायला लागेल, नेमकी भूमिका आपली काय ते ठरवायला लागेल. तेव्हा बाजूला आपल्याला काही दिवस लागतील. आज बसवटचं मत घेतलं का रेवणीचं घ्यायचं, इथं कुंभवाड्याला चाललोय तिथल्या लोकांचं मत घ्यायचं. जोपर्यंत सगळ्या लोकांचं मत जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत निर्णय आपला जाहीर होणार नाही. एवढ्या या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, आपण सगळेजण एका छोट्याशा निमंत्रणावर आपण या ठिकाणी आला. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजही मला खात्री आहे की जे प्रेम पहिल्या दिवशी बसवटचं माझ्या होतं तेच प्रेम आजही तुम्ही माझ्यासोबत करता. आपलं पोरं सुद्धा म्हणजे आपण मांडी कापत नाही. आणि मी एकदाच या ठिकाणी सांगतो की आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं इथून पुढच्या काळ त्याच्यामध्ये ताकदीनं पुढे जायला लागेल. आणि बाकी सरळ 4 महिन्यात आपलं लगीन आहे. आता याचं काय होतं ते सर्व प्रमुख पुढे आहे. पण एवढं सांगतो, खासदार या मान खटावच्या मातीचा विचाराचा असेल एवढं सगळं करत असताना 4 महिन्याने आपल्याला लगीनाचं कामाला लागणार. बाजाराला सगळं इकडचं काय झालं, परिवर्तन काय केलं, यांनी काय केलं, बंडूनं काय केलं, अखिलनं काय केलं, बाकी हे सगळ्या मुली काय केलं, हे सगळं सोडून द्या. आता ताकदीने कामाला लागा. ही लढाई आपल्याला तुमच्या भरोशावर लढायचं आहे. आणि मी सांगतो जे नुकसान आपल्या नगरपालिकेच्या निमित्तानं झालं यावेळी किती मतदान आहे कसं वाटतं. मला वाटतं 20,000च्या आसपास आपलं मतदान. 22,000 मतदान. आमदारच्या 70-75% होतं, बरोबर ना. 17,000 मतं होते. 17,000. मला वाटतं गावात एवढं परिवर्तन करण्याचं काम केलंय. 17 ते 15 तर आपल्याला पडतील असं वाटणार नाही. 17 ते 15 पडतील असं वाटणार नाही. काय बरोबर इकडे 1,000-2,000 होते, याच्यापेक्षा काय होणार. तर पेटकऱ्याने कळाले, सगळ्यांनाच कळालं, इकडच्या नाही कळाले, तिकडच्या नाही कळाले. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलंय. ते बाकी सगळ्या बाजूला ठेवा. पण विधानसभेच्याही कामाला आपल्याला ताकदीने लागायचंय. एवढंच या ठिकाणी सांगतो. बऱ्याच दिवसांना आपल्याशी बोलण्याचा योग आला. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. भारताच्या नगरीत एवढंच सांगतो, इमाने अमानकडच्या मातीची सेवा केली, या बसवटच्या दादाच्या नगरीची सेवा केली. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्या मातीची सेवा करत राहील. एवढंच आपल्याला मनापासून अभिवादन देतो. नितीनभाई सगळ्यांच्या मनात प्रश्न पडणार, पाणी कधी येणार. सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलाय, अहो पाणी कधी येणार आहे. मी दादाला सांगतो, मतदानाच्या आधी पाणी येणार आहे. मतदानाच्या आधी पाणी येणार आहे. आणि पाण्यासाठी कुणाची वर्गणी घेणार
म्हणून सगळ्यांना विनंती आहे, शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही व्यवस्था केली तर आपण पंढरपूरच्या घराच्या जवळ व्यवस्था केली, तिथे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा एवढी